पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी, कर्णिकांकडे यावेळेला रमाच्या तिथीची तयारी जोरात चालू आहे। हो ना, नवीन सून सगळ्यांना विचारत फिरत होती रमाला काय आवडतं ते। अशी सवत मिळायला नशीब हवं। या बाबतीत रमानं नशीब काढलं हो। हो ना, चला मी पण माझं आवरून घेते। बरं, मी ही वर अंथरुणं वाळत घातल्यात, ती पाऊस यायच्या आत घेऊन येते। आनंदी, सगळेजण कौतुक करतात तुझं। तुझ्यासारखी सवत मला मिळाली माझं नशीब म्हणे। मेलेल्या सवतीशी काय कोणीही चांगलं वागतं, पण आतापर्यंत तू जिला मैत्रीण समजत होती ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सवत आहे, आणि ती फक्त तुलाच दिसतीये, तुझ्याशीच बोलू शकतीये। हे कळल्यानंतर तुझा चांगुलपणा किती टिकतोय हे बघायचंय मला। आहेस ना रेडी? येते मी। औक्षणासाठी ताट तयार ठेव। ए आई, अगं दारावर बघ ना कोण आहे। अगं ही मेली कार्टी असतील ग, बेल वाजून पळून जातात, काय करायचं त्यांचं। झाली का सगळी तयारी? हो, हे बघ झालीये, एकदा बघून घे तू। हा, दिसतंय नीट। खरं ते एवढं करायची काही गरज नव्हती, पण त्या आनंदीला काय पुळका आला रामाचा कोणास ठाऊक बाई। अगं तहान तहान जीव झाला ना, पाणी प्यायला आले अगं मी। थांबा, पाणी देते हा आई। हा नाही अगं नको बाई, मी घेते, तुझ्या भोवती का कमी काम आहेत। हा कर तू। ओल्या नारळाच्या करंज्या वाटतं। हो, रमाताईंना आवडायच्या ना? हो खरंच ग, आवडायच्या तिला। आणि हे काय, छोल्यात वांगी? नाही नाही, कच्च्या कांद्याचं भरीत करणार आहे मी। रमाताईंना आवडायचं ना? आवडायचं। हो ग बाई, पुऱ्याही केल्यास, वा मजा आहे बाबा। आणखी सांगू का तुला मी काय आवडायचं रमाला ना? काहीतरी आवडायचं, ड्रायफ्रुट्स घातलेले गुलाबजाम। होय, ते पण केलंस की काय? हो ग बाई ग, खरंच खरंच किती काम करतेस ग। मला पण खूप वाटतं तुला मदत करावी, पण काय करू, गुडघ्यांचं काय करू, काही काम करूच देत नाहीत मला हे गुडघे ग। चल येते मी हा बाळा, चालू दे तुझं। आई, एक सांगायचं होतं। काय ग? ते आज रमाताईंच्या आईला भेटले मी, त्यांना पण बोलवलंय। हा, रमाताई गेल्यापासून कुठे जात नाही, एकटेच असतात दोघंही। आपल्या घरी आले, सगळ्यांशी बोलले तर बरं वाटेल त्यांना, त्यामुळे बोलवलंय। आणि आपण सगळं रमाताईंसाठी करतोय। त्यांचे आई बाबा नाही आले तर हे सगळं पूर्ण नाही होणार। मग काय म्हणाल्या मालतीताई, येत आहेत? कळलं आई, मी काय म्हणते, तुम्ही एकदा विचारून बघा ना त्यांना, कदाचित। तहान लागली, जीव नुसता कासावीस कासावीस होतो ग, पाणी नाही तर। अरे कोण आहे? अरे उघडा रे दरवाजा। मेला कोण बेल वाजवून जातंय सारखं सारखं? अरे दरवाजा उघडा। आई थांबा, बघते मी। नाही नाही नाही, तू नको बाई, तुझ्या भोवती किती काम आहेत राजा, तू थांब। वर्षा बसली आहे ना तिकडे। वर्षा, आनंदी, खूप छान वास सुटलाय। झाला का करंज्या? झाल्या। एक दे ना मला। इकडे नाही,
रमाला वाडी दाखवल्याशिवाय एकही करंजी खायची नाही चिंगे. आई हं? देऊयात ना तिला. नाही. बहुतेक रमाताई चिंगीच्या मुखातून खात असतील. चिंगी, तुला आवडतात ना ग ओल्या नारळाच्या करंज्या? देते, हे झालं की लगेच देते. हा, अजून कसं नाही दार उघडलं? काय करतात हे आतमध्ये? रमा, मला अजूनही आठवतंय, तब्बल 22 दुकानं फिरून शेकडो कुर्ते दुकानदाराच्या तोंडावर रिजेक्ट करून हा कुर्ता तू सिलेक्ट केला होतास. आणि दिवाळी सुद्धा तब्बल 4 वर्ष मला हाच कुर्ता घालायला लावला असतो. नाही म्हटलं की राग यायचा तुला, घर डोक्यावर घ्यायचीस तू. आणि हा कुर्ता घातला की लगेच राग शांत व्हायचा तुझा. कुर्ता मी आज घालतोय पुन्हा. आता तरी रुसवा सोडशील ना? अरे अरे काय चाललंय? अरे दरवाजा उघडा रे कोणीतरी. अरे म्हातारीचे गुडघे झिजवायचे ठरवलेत का तुम्ही लोकांनी? राघव, आई मी जरा बिझी आहे. वर्षा बघ ग जरा. आई बघते मी. नाही ग राजा, तू नको बघूस. तू काम कर ना राजा. किती कष्ट करतेस ग सोन्या. वर्षा, आता दारातच उभं करून ठेवणार आहात का? अरे अरे उघडा ना. आजी मी बघते. बघ. ए, गरम आहे. वाटी देऊ का तुला? नको, अशी चांगली लागते. चिंगी, आउच. चिंगे, कोण होतं ग? कोणी नाही आजी. दे दे दे. अखू, अगे अगे काय बघ. काय ते? अगं हे बघ ना. अहो हे मला कसं माहित असेल? मगाशी तर दरवाज्यात काहीच नव्हतं. मग अहो मग काय मग? अहो इतके दिवस आपण नव्हतो ना, त्यामुळे लोकांना सवय झाली असेल आपल्या दरवाजात सगळं सामान आणून टाकायची. तरी बरं आपलं घर लॉक होतं, नाहीतर घराचं सुद्धा गोडाऊन केलं असतं. अगं हो हो. अहो हो काय हो? मला तर वाटतं आपण नव्हतो ना तेव्हा कचरा सुद्धा आपल्या दारात टाकत असतील. हे ज्यानी कोणी टाकलंय ना तो समोर असताना त्याला बघूनच घेतलं असतं. आपल्या सोसायटीचा वॉचमन काही झोपा काढतो का? ते काय नाही, आता त्याची खैरच नाही, मी फोनच करते. आपलं दार म्हणजे काय कचरा कोणी वाटते काय त्याला? करंजी खातीयस ना ओल्या नारळाची? हो, छान आहे का ग?
खूप छान आहे, खूप. अगं पण मला कसं कळणार? मला थोडी देतेस? पाहिजे का? दे ना, दे. अगं आजी, ही बघ माझ्याकडे करंजी मागते. काय एक तुला लाज लज्जा शरम आहे का? उठ उठ तिथून. तिच्यावडी आहे तू, तिच्यावडी आहे. अक्काने उपवास आहे, तुला कळत नाही? हा? करंजीच्या 100 मीटर सुद्धा आसपास फिरकायचं नाही, सांगून ठेवते मी तुला. हे द्यायची नाही तिला. काय 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 अगं उपवास आहे, समाजनं उपास करी नसते, तो मान आम्ही तुला दिलेला आहे. त्यापेक्षा खायला त्या खायला. अगं भूक लागली आहे इथे. तू आणि समोर बसून ओल्या रव्याची करंजी खातीये. ताई थोडाच वेळ थांबा हा. ओटी भरते, वाडी दाखवते आणि तुम्हाला गरमागरम जेवायला वाढते. अगं हे सगळं होईपर्यंत पोटातल्या कावळ्यांनी ऐकायला पाहिजे ना, त्यांना कोण समजवणार? हा अगं हे का रांगोळी रिंगोळी काढत बसली? जाऊ दे, ते सोड, नको करूच ना ते. बरं राहू दे राहू दे. मी काय म्हणते, बस पाटावर, कावळे शांत होतील. बस. हा बरं ओटी भर तिची. काय झालं? हा अगं काय आवर लवकर, भूक लागली ग. कशाला वेळ घालवतेय? जाऊ दे, दे सोडून, दे सोडून. काय ग आजच्या दिवशी तरी साडी नेसताना आली तुला? सवाष्ण म्हणून आलीस ना तू? उपवास केलाय ना मी. ठीक आहे, ती साडी दे तिला. भैया साडी? ताई घ्या. रमा, तुझ्यामुळे मला साडी मिळाली. जिथे असशील तिथे सुखात राहा. आई, हे काय? ही साडी दिलीस तू मला? हा तूच म्हणालेलीस ना बनेंच्या लग्नातली साडी मला हवी आहे, म्हणून तीच दिली तुला. आई आई थांब. काय ग? ही जुनी साडी नवीन पिशवीत घालून द्यायला मी काय आनंदी आहे? एकतर काल रात्रीपासून ट्रिपल शेजवान राईस शिवाय मी काही खाल्लेलं नाहीये. नवीन साडी मिळेल या आशेने मी उपवास केला, आणि तू ही जुनी साडी दिलीस माझ्या हातावर. भूक लागलेली असताना तुम्ही काही दिलं नाहीत मला खायला. काय ग आनंदी, एवढा सगळा स्वयंपाक केलास तू, पण एक साबुदाणा वडा करता आला नाही तुला माझ्यासाठी? एकतर हे काय ते उपाशी राहण्याचा मान दिलाय म्हणे. या सगळ्याला काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा त्या कोलत्यांकडे गेले असते ना, तर त्यांनी खायला तरी दिलं असतं मला, कोलते बहिणींनी. हम लंदन में थे, वहां पर रस्ते पर भी कोई कचरा नहीं फेकता. आणि इथे बघ, आमच्याच दरवाजात कचरा आणून टाकलाय. अच्छा, तर हा कचरा आहे? ते काय आम्हाला माहित नाही. पण कोणाचा आहे? अरे आम्हालाच काय विचारतोस? तू सांग, आमच्या दरवाजात का आणून टाकलाय ते सांग. मला काय माहिती? म्हणजे मग कोणाचा आहे हे पण तुला माहित नसेल ना? काय माहिती नाही आहे, पण इथेच कोणाचे तरी असणार आहे. मी बने वाहिनीला विचारून बघतो. काय वाहिनी, हे तुमच्या आहे? हे नाही. बघितला, हेंच्या पण नाही आहे. कर्णिक वाहिनीला विचारून बघतो आहे, कदाचित त्यांच्या असणार. वर्षा, आई तुझी ही साडी नकोय मला, घे. अजून थोडा वेळ जरी उपाशी राहिले ना मी, तर माझी आणि रमाची आता वर भेट होईल. मग करा पुढच्या वर्षी माझ्या आवडीचा स्वयंपाक. काय काय वाहिनी, हे तुमच्या आहे का? हे आमचं वगैरे काही नाहीये, जाऊन फेकून देते. आमचा फक्त उपवास आहे. आता काय? आता काय काय येता काय आम्हालाच विचारतोस? आता काय कोणाच्या आहे काय कळत नाही आहे. डोक्याचं सगळं गिरमिट गिरमिट झाला आहे. ते तुझं गिरमिट बिरमिट घे आणि खाली जा. अरे आज कर्णिकांकडे तीच आहे, कळत नाही का तुला? मध्ये आधी ठेवू नकोस. आणि ज्याचं कोणाचं असेल ना, तो येईल खाली आणि घेऊन जाईल.
समजताय? जा आता. हा चला हो. हा. सगळे माझ्यावरती चिडतात तुझ्यामुळे. फाटला फाटला. हे वर्षा काय बाळा, साडी आणली राजा तुझ्यासाठी दुसरी. साडी हा. नवीन आहे ना? वा, बघ बघ. थांबा जरा बघू दे. हा, बघ बघ. छान आहे ना? नाकात जायचं माझ्या. थांब. कॉम्बिनेशन तरी छान दिसतंय. हो, आता इथेच नेसणार आहेस. आवडली की नाही? थांबा थांब. हा. अगं मस्त आहे ग. छान छान छान. आता बाळा सोन्या, आता पाया पडते तुझ्या. म्हशीसारखं रेकू नको. तो आहे ना, त्याने आपला आरडाओरडा ऐकला ना का आपल्या अंगावर ओरडतो. तुम्हाला भीती वाटते राघवाची, सांगू तू आता दिलीस ना साडी मला. आता बघ कशी शहाण्या मुलीसारखी शांत होते मी. ताई हा. काहीतरी बनवायला हवं होतं ना तुमच्यासाठी. माफ करा हा. नशीब कळलं तुला. ऐक ना, ये परत तुला पण सांगते, आता पुढच्या वर्षी विसरू नको हा. एकुलती एक नणंद आहे तुझी. आता आपण वाडी दाखवून येऊयात, मग तुम्हाला सगळ्यांना गरमागरम जेवायला वाढतं. लवकर करा, काय ते भूक लागली ग मला. हा, जा जा जा. आणि ऐक, माझ्यासाठी 2 करंज्या ठेवा, वेगळ्या काढून ठेव. हो हो. अगं हे काय झालं? अगं आता तर करंज्या हवे होते ना तुला, आता रडतीस काय? माझी आठवण येते ग मला. हो. अशी कशी ना वहिनी आपल्याला सोडून गेली. हो ना. जाताना तिने जरा तरी आपला विचार करायला हवा होता नाही? आईला एकटीला टाकून गेली. पण तिची आई एकटी कुठे? बाबा आहेत अजून तिचे. अगं पाटकरांबद्दल नाही बोलत आहे मी आईच आहे ना तिची. मला गेली सोडून. घर मोठ्या हौसेने घेतलं, आता त्या घरात तीच नाही. काळजाचं पाणी पाणी होत माझ्या. आई रडू नकोस. काय चाललंय तुम्हा दोघींचं? राघव मला रामाची खूप आठवण येते रे बाबा. मला खूप आठवण येते रे बाबा. हे बघा, मी आणि आनंदी आम्ही दोघांनी कालच ठरवले की आजच्या दिवसाकडे रमाची तीच म्हणून बघायचं नाहीये. रमाचं संपूर्ण आयुष्य, तिने उभा केलेला हा संसार, तिच्या आवडीनिवडी, तिच्या आठवणी यांबद्दल आपल्याला भरभरून बोलायचंय. तेव्हा रडायचं नाही. दादा हे बघ पूजेची तयारी झालीये. चल चल पूजा करून घे, हार वाहा. चल ना चल. हार कुठे वाहू पण? चल हे घे. रमा अशी रुसून बसलीये, यायला तयारच नाही. आनंदी, आपल्याला चित्र पूर्ण करायचंय ना? बाबाला सरप्राईज द्यायचंय ना? आपण वाडी दाखवून येऊयात, मग ते चित्र पूर्ण करूयात. ठीक आहे? काय डोक्याच्यात हे करतो आहे. कधी हे मागवतात आहे, कधी ते मागवतात आहे, आणि नाही आवडला तो घराच्या बाहेर फेकून देतो आहे. डोळे तर ओळखीच वाटत. आणि मग माझ्या डोक्याच्या सगळा गिरमेट करतो आहे. वॉचमन कुठे घेऊन चाललाय? आता हेला तो मी इथेच ठेवून देणार. आता ज्याच्या असणार तो घ्यायला येणार, नाही तो कचऱ्यात जाणार. बाबा, आपण इथे का आलोय जेवण घेऊन?
तुझ्या आईला द्यायला. हा, कावळा झाली असेल ना ती. अरे म्हणजे आता आपली संस्कृती परंपरा सांगते, तिला कळायला नको. चिंगी, वाडी म्हणतात त्याला. देवाला नैवेद्य कसं दाखवतो आपण, तसं आपला माणूस देवाकडे गेला ना की त्याला वाडी दाखवतो. आपला माणूस काय करतो, काऊला पाठवतो. काऊ एक एक घास घेऊन जातो आणि आपल्या माणसाला देतो. रमाबाई, लोक सवतीचा दुस्वास करतात ग. मग ती जिवंत असो का मेलेली असो. पण ही आनंदी तशी नाहीये. मी स्वतः खपून स्वयंपाक केलाय, तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय ग राजा. आता तो गोड मानून घे. दोघांच्या संसाराला आशीर्वाद दे ग बाये. आनंदी, तो बघ कावळा आला. अजून एक आला. अजून आले बघ. शिवरे बाबा. खबरदार, जेवणाला हात लावलात ना तर याद राखा. सगळे कावळे तर उडून गेले. आता आई उपाशी राहणार. नाही राहणार बाळा. तू हात जोड बघू. आनंदी, हे असं हात वगैरे जोडून काही उपयोग नाही बरं का. अशानं नाही येणार आहे मी. येईन ना ते धमाका करतच. काव काव काव. हे सगळेजण वर आले तेव्हा दारातली फ्रेम कशी नाही दिसली यांना. कुठे गेली फ्रेम? काय झालं? काय रे मुरारी, ही प्रेम कुठे मिळाली तुला? 7व्या माल्यावर. तिकडे मी सगळ्यांना विचारलं, हे तुमच्या आहे काय? सगळा जण नाही बोलला, म्हणून मी इथे घेऊन आला. 7व्या माळ्यावर त्या कर्णिकांना विचारलंस का? विचारला ना. मग काय म्हणाले ते? ते बोला आमच्या नाही आहे, फेकून टाको. फेकून द्या? अरे माझ्या रमाची फ्रेम फेकून द्यायची हिम्मतच कशी झाली यांची? काय झालं? काय झालं? मालती, हे मालती, मालती, हे बघ, हे बघ, हे रमाचं पेंटिंग आहे. अगं काय बोलतोय मी, ऐकलंस का? बघितलंस ना तू? अगं रमाचं हे पेंटिंग खाली वॉचमनच्या केबिन बाहेर अक्षरशः कचऱ्यात टाकल्यासारखं ठेवलं होतं. आणि हे म्हणे रमाची तिथी करणार आहेत. अख्ख्या बिल्डिंगला जेवणाचं आमंत्रण दिलंय. आणि ही मुलगी म्हणे रमाच्या आवडीचे पदार्थ करणार आहेत. आणि रमाचा हा फोटो खाली वॉचमनच्या केबिन बाहेर. कोणासाठी दिखावा करतायत काय माहिती? अहो, तुम्ही एवढा टोकाचा विचार का करताय? काहीतरी घोळ झाला असेल हो. अगं कसला घोळ आणि कसलं काय? हा फोटो त्याच्या बायकोच्या सांगण्यावरच राघवने घरावर फेकला असेल. याचा जाब राघवला विचारायलाच हवा. हे पेंटिंग इथे होय, तरी मी म्हणते की गायब कुठे झालंय पेंटिंग. बाबा भिडा, तुम्ही अजिबात घाबरू नका त्यांना. तुम्ही शांत व्हावं आधी. फेकायचंच असतं ना तर राघवने एवढं मोठं चित्र का आणलं असतं? हा, त्याची नवीन बायकोच नाही म्हणाली असणार. बाबा तिला कुठे माहितीये हे? ही फ्रेम तिने अजून बघितली सुद्धा नाहीये. तुम्ही आईचं काही ऐकू नका. तुम्ही ही फ्रेम घेऊन वरती जा. पण काहीही झालं ना तरी राघव रमाचा फोटो काढून फेकून देणार नाही. आणि फेकला असेल तर मग त्याला कळायलाच हवं, या बिल्डिंग मध्ये रमाची काळजी घेणारे लोक आहेत. आणि राघव जर रमाला विसरला असेल ना तर ते मात्र आपल्याला चालणार नाही. ये होईना
काव काव काव. का चिंगे बोल, काव काव बोल, तुझ्यामुळे तरी येईल ती. काव काव. खा मला. काय करू, येत नाहीत कावळे तर. चिंगी चल आपण खाली जाऊ. भूक लागली असेल ना तुला. चल चल. ए रमे, किती ग वाट पाहायला लावशील. आता जे पोरीनं केलंय ते गोड मानून घे ग बायो. ये ग. हो आई, तुझे पण पाय दुखतायत ना. मला वाटतं आपण खाली जाऊया का. जरा आम्ही खाली जातो, आईचे पाय दुखतायत. चिंगी पण खूप वेळची उपाशी आहे ना. आनंदी, तिला जरा 2 घास खाऊ घालते मी. राघवा, आम्ही पुढे होतो, बघ तुझी बायको येते काय. घे त्या चिंगीला घे. चल चिंगी, दादा येते. हा, भूक लागली माझ्या बाळाला. चल गो चिंगू, तुला खाऊ देते. हा, शिवला का? चल बाळा. अरे राघव, वहिनीने नाही घेतली का अजून वाडी? आम्हाला वाटलं एव्हाना कावळा शिवला असेल. त्याचीच वाट बघतोय. बरं, मी ही वाडी ठेवून येतो. अरे राघव, अरे बऱ्याचदा असंही होतं की आपण खाली गेलो ना की मग कावळे शिवतात. हा, तू नको काळजी करू, शिवेल कावळा. चल खाली. येतो मी, थोडा वेळात येतो. बरं, मग आम्ही आहोत खाली. हा, येतो. अहो, खूप उशीर झालाय ना. सोसायटीतली माणसं घरी आली असतील आता. तुम्ही पण सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना. जाऊयात का खाली? तुला जायचं तर जा. तुला थांबायला सांगितलं होतं का? इथे तुझ्यामुळे. राघव, मी जेवणार नाही. हा, उगाच हट्ट करू नकोस. आनंदी, तू एकटीच? बाबा, आईने खाल्लं का? ते काय झालं ग आनंदी बाळा? आई, ते वरच थांबलेत. अरे देवा. बाबा खूप अपसेट आहे ना ग आनंदी. आपल्याला त्याला खुश करायचंय ना. चल, आपण आपलं चित्र पूर्ण करू. त्याला बरं वाटेल चित्र बघून. चल ना, त्याला बरं वाटेल. चल. रमा, मी काय केल्याने तुझा राग शांत होणार आहे का? लग्न तर करून बसलो मी, आणि आता आनंदी सुद्धा संसारात पूर्ण इन्व्हॉल्व्ह झाली. पण मी लग्न केल्यापासून तू जे घरातून निघून गेलीस ती अजूनपर्यंत परतली नाहीस ग. हे लग्न करण्याआधी मी म्हणालो होतो, आपली चिंगी, आई, आपलं घर यांच्याकरता मी लग्न करतोय. आई विना वाढलेली पोरगी असं म्हणून चिंगीच्या प्रत्येक चुकांकडे लोक दुर्लक्ष करतात. पण मुलांना वाढवण्याकरता जसं प्रेम आणि धाक
दोघांची गरज असते, तसंच वडील आणि आई दोन्ही पालकांची गरज असते ना. आपल्या चिंगीच्या भविष्यासाठी मी लग्न केलं हे. प्लीज रमा, राग सोड प्लीज. राघव, हे असं जेवण वगैरे देऊन किंवा आनंदीने प्रयत्न करून माझा राग जाईल असं तुला वाटतंय का? तू आईसाठी किंवा चिंगीसाठी लग्न करतोयस, पण यात तुझा काही स्वार्थ नव्हता. तुला आनंदी आवडली नव्हती? गेल्या 6 वर्षात तुझ्या आईने तुला 19 मुली दाखवल्या, त्यातली कोणी तुला आवडली नाही. तेव्हा तुझ्या नाही लक्षात आलं की या घरासाठी एका बाईची आणि चिंगीसाठी आईची गरज आहे म्हणून? असं काय पाहिलं आनंदीमध्ये ती तुला पसंत पडली? लग्नाला जाण्याच्या आधी तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तुझ्या आयुष्यातली मैत्रिणीची, प्रेयसीची, बायकोची जागा तू कोणालाही देणार नाहीस. मग आता काय झालंय? ती आनंदी हरवली तर इतका का अस्वस्थ झालास तू? ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला ॲलर्जी होईल हे तुला माहिती असताना सुद्धा तू ती खाल्लीस. इतकं का मन राखायचं तिचं? तिने माझी साडी नेसली म्हणून तू तिला रागवलास, पण नंतर कपाट आणून दिलंस. तिच्या हातचा गणपती मान्य केलास, तू वौसा स्वीकारलास. तुला काय वाटलं मला कळत नाहीये की तुझ्या आयुष्यातली माझी जागा हळूहळू पुसट होत चालली आहे? म्हणून मी तुला आयुष्यभर ही जाणीव करून देणार की हे लग्न मला मान्य नाही. काय हवंय रमा तुला? मी हे लग्न मोडावं ही इच्छा आहे तुझी? ठीक आहे, मोडतो मी हे लग्न. कारण अगं या लग्नापेक्षा मला तू जास्त महत्वाची आहेस. हेच तर ऐकायचं होतं मला राघव. जा, घराच्या दारापाशी मी वाट बघते. फायनली तू घरी आलीसच. वेलकम बॅक रमा. सगळ्यांना विचारलं रमाला काय आवडायचं, रमाला काय आवडायचं. सगळं केलंय सुद्धा हिने, पण फक्त शेंगदाण्याची चटणी नाही ठेवली. ते नाही कोणी सांगितलं हिला. अर्थात मुलीला काय आवडायचं ते आईलाच समजणार ना. काही काहीत असताना या चटणी बरोबर पोळी आणि भात खाऊन जायचीस. या चटणीशिवाय तुझं ताट कधी पूर्णच व्हायचं नाही ग. मग बाळा, आज असं अपूर्ण ताट तुझ्या समोर कसं ठेवेन मी? आई बास ना आता. तू रडतेस आणि मला सुद्धा रडवतेस. तुला कसं नाही म्हणू? तुला बरोबर माहितीये मला चटणी आवडते. आई, तुला आठवतंय ना, मी जाण्याच्या आदल्या दिवशी तुला विचारलं होतं की चटणी केलीयस का म्हणून. नव्हती तुझ्याकडे. ती चटणी खायची राहूनच गेली. पण आता तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. तुला कसं नाही म्हणणार? या रे, या म्हणते ना.
मी अजून इथे काय करते? राघवनं फ्रेम बघितली असणार. आज फ्रेमच्या रूपात का होईना मी कर्णिकांच्या घरात पुन्हा प्रवेश करणार. सगळा माज उतरेल त्या आनंदीचा. आनंदी, अगं एक मेन गोष्ट तर राहिलीच, त्याच्याशिवाय आईचं चित्र पूर्ण होणारच नाही. कोणती गोष्ट? आईच्या चष्म्याची फ्रेम. आई नेहमी हाच चष्मा लावायची बहुतेक. आईच्या सगळ्या फोटोंमध्ये हा चष्मा होता. काय झालं आनंदी? काढ ना लवकर चित्र. अगं आपल्याला बाबाला सरप्राईज द्यायचंय ना. काय झालंय आनंदी? चिंगी, हा चेहरा, हा चष्मा. काकू अजून कसा कावळा शिवला नाही? काही कळायला मार्ग नाही ग, काहीच कळायला मार्ग नाही. कुठली इच्छा राहिली आहे का तिची? कसली इच्छा अर्चना? सगळ्या त्या इच्छा पूर्ण केल्या ना. हा, तिच्या मुलीसाठी आई सुद्धा आणली. मग का रागवली असेल रमा? रमाचा रुसवा निघून गेला. हे काय दादा? रमा घरात परत आली आहे. अरे वा, किती सुंदर आहे ना फ्रेम रमाची. राघव भाऊजी, कुणी बनवलं हे पेंटिंग? मला खरंच माहित नाही. घराच्या बाहेर कोणीतरी हे ठेवून गेलं पेंटिंग. अरे असं कसं घराच्या बाहेर वगैरे होती? नाही म्हणजे नाव गाव वगैरे काहीतरी असेल ना दादा त्याच्यावर. नाही मला खरंच माहित नाही. इथे नाव पण नाही लिहिलंय. नाही म्हणजे चित्र खराब झालं होतं ना, तर त्या पेंटरला वाईट वाटलं म्हणून मग त्याने हे नवीन चित्र पाठवलं असेल हे. पण ज्याने कोणी हे केलंय ना, माझ्या आयुष्यातलं हे सर्वात बेस्ट गिफ्ट आहे आतापर्यंतच. मला एवढंच कळतं की रमाला परत यायचं होतं, रमा परत आली. खरंय खरंय. चिंगी, चिंगी, आनंदी, लवकर बाहेर या. हे बघा कोण आलंय. आले बाबा. काय रे बाबा? आई? ए बाबा, आई परत आली? होय. आता ती नेहमी तुला दिसत राहणार, नेहमी तुझ्या समोरच असणार ती. बाबा, तुला माहितीये मी आणि आनंदी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होतो, पण हे जगातलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे. हे आनंदीला सांगायलाच पाहिजे. थांब मी तिला आणते. आनंदी, आनंदी. आनंदी, तू
गंमत आहे. अगं आनंदी चल ना, ते नंतर कर. चिंगी 1 मिनिट. राघव, कित्येक दिवसानंतर तुझा एवढा आनंदी चेहरा बघतोय, बरं वाटलं. अरे राघव, एवढा मोठा फोटो लावणार कुठे? इथेच, या घरातलं सर्वात महत्वाचं स्थान, जिथून रमा रुसून गेली होती तिथेच. बघ तुझ्या रमाताईला, बघितलं नव्हतंस ना बाळा तू? डोळे भरून बघ आणि कर तिचं औक्षण. गंडी बघ. हो ना. काय ग आनंदी, कसा दिसतोय माझा फोटो? अशी काय बघतेस माझ्याकडे? मी म्हंटल होतं ना तुला की औक्षण करूनच घरात घेशील म्हणून. कर आता औक्षण. तिकडे काय बघतेस? माझ्याकडे बघ ना. कर कर माझं औक्षण.